केजून. केज केजून. केज तालुका. हा हा. बर. भैया एक प्रॉब्लेम होता. हं. ते सोलापूरला एक कांदे विकले होते बर. आणि 1,00,000 रुपयाचे कांदे झालते. हं. आईच्या नावावर घातले होते हं. आणि त्यांनी 50,000 म्हणले, म्हणजे चेक दिला. चेक ते म्हणजे अकाउंट नव्हतं, त्यावर काहीच नव्हते. हं. मग ते मोडला, त्यावर काहीच नव्हते. मग त्यांना फोन केला, त्यांनी 50,000 अकाउंटला टाकले बर. आणि 50,000ला नुसते फोन लावला की मग उचलितेत आणि एकदा हो म्हणतात, एकदा नाही, म्हणजे काही एकदा तर उचलितच नाहीत. एवढं परेशान केले. 4 महिने झालं भैयासाहेब. आणि घरचे मीच सगळ्यात मोठा मीच आहे. मला बर. विचारतात वडील पण. बर. लय प्रॉब्लेम वाटायला बघा. सोलापूर कुठून बोलतोय मला तू? केजून बोलतो मी, येवता केज गाव आहे. तालुक्यामधून. काय विषय मला हा. केलं पूर्ण सांग. हे एक कांदे विकले होते बर. त्यांना आणि ते व्यापारी आहे. बर. ते पैसे द्यायला गेले. कुठला व्यापारी आहे? सोलापूरचे. किती पैसे देणार आहे? 50,000. कधी घातले कांदे? 4 महिने झाले. मी पावती ते सगळं टाकतो तुम्हाला वाटलं तर. बर. आणि घरचे पण मला विचारायले, मी असतो केजला कामाला दुकानावर. मग ते युट्यूबला बघितलं तुमचं भैयासाहेब, फोन लावला तुम्हाला. बर. काय करावं लागेल? अच्छा, बर, ठीक आहे. मला सांगा, ते व्यक्ती काय म्हणतोय आता? ते फोनच उचलत नाही. उचलला तर हो म्हणतोय, तुमची पावत्या दोन पावत्या राहिल्या म्हणतोय आणि बघायच्यात कुणा म्हणजे नाव कुणाचं आहे त्या पावतीवर, 2 पेमेंट राहिले म्हणतोय. आणि ते फोन, माझा नंबर तर उचलत नाही, वडिलाचा पण उचलत नाही, त्याचे वडील तर उचलतच नाहीत. त्यांना कमीत कमी 60-70 फोन गेले असतील माझे आणि थोडं परेशान केले. आणि असं त्यांचा मुलगा उचलत आहे फोन बर. आणि हो म्हणते, बघतो म्हणते, आणि ते पण पुन्हा डबल उचलत नाही. दुसऱ्याच्या नंबरवरून लावले, उचलते, आवाज ऐकते आणि ठेवून देते. मी काय म्हणतोय तुला, हा बोला की. काम आता तुझे काम कुठं करतोय तू? केजला. केज तालुक्यामध्ये काय काम करतो? हा. कपड्याच्या दुकानावर असतं. कपड्याच्या दुकानामध्ये काम करतो का? हा. बर. कधी घातलाय माल तू कांदे? 4 महिने झालं बघ. 4 महिने झालं का? हा. बर. पैसे का बरं देणार? काय माहिती काय द्याय नाही तर. फोन करून विचारायचं ना. विचारलं त्याला मी फोन करून. ते हो म्हणते, टाकतो म्हणते, उद्या टाकतो. अगोदर तर तसं म्हणत होतं, नवीन पुन्हा दररोज फोन लावला, उचलण्यात गेलं. आता मला पण टाइम, म्हणजे ते दुकानावर जातोय ना मी, त्याच्यामुळे दररोज तसंच. मग वडील पण एवढे परेशान झाले. मलाच विचारायले, मी म्हणलं बघतो. मला काय सुचना भाया, तुम्हाला फोन लावला मी. बर. अच्छा. किती आता शेती किती एकर तुम्हाला? शेती का? शेती आहे ना 4-5 एकर. अच्छा. काय आता काय शेतामध्ये? शेतामध्ये सोयाबीन आहे. सोयाबीन का? हा. पाऊस आहे तिकडे का? हा. पाऊस आहे का? हो भाया साहेब, पाऊस आहे ना. अच्छा, पेरलं का नाही सोयाबीनला? सोयाबीन आलं मोठं ना? हा, सोयाबीन आले. काय करावं लागेल भाया साहेब? व्यापारी आहे का कोण आहे? हा, व्यापारी आहे. हे लोक ना लय हरामखोर असतात रे दाद्या. पहिले आपण बरोबर मार्ग लावायचा यांचा. भाया साहेब, मी आपली कसं माहिती का, आता रानात मीच मोठा आहे सगळेच, आणि मलाच घरचे पण त्यांनी गेले आणि घातले कांदे. काय समजना बघा, काय करावं तर. दाखविते, त्यांनी पण फोन केले, कुणाचाच फोन नाही उचलत. ते असंच का करते, काहीच डोकं चाललं नाही बघा. बर. काय करावं लागेल? आता त्या टोटल किती पोते कांदे दिले होते त्यांना तुम्ही? त्यांना काहीतरी 180 का 90 गोण्या होत्या पोते. मी तुम्हाला ती पावती पण टाकतो व्हॉट्सअपला, आणि ते चेक पण टाकतो. का काय टाकू? सोलापूरच्या का? हा, सोलापूरच्या. बर. आणि आता काय झालं पैसे ते देत नाही बाहेर. हा. आता पैसे देत नाहीत? नाही कधी. तू म्हणतोय का आता पैसे देत नाही म्हणून त्यांनी? हा, मी नाही म्हणत त्यांना, म्हणजे ते देतो म्हणतात पावती, बिल बघू द्या, म्हणजे ते बिल बघतो म्हणतात, असं म्हणतात, उचली देत फोन आणि हे ठेवून देतात. अरे पैसे 3-4 किती महिने झाला मला तू कांदे घालून तुझे?
4 महिने होईल भाई. 4 महिने कोण पैसे अडवून ठेवतात का? नाही ना. तेच म्हणजे विचारतोय तुला दाद्या. हा ते पण आहे ना. सांग नंबर मला त्याचा. बर. एकोणनव्वद 99 8999 040520 05 040520. 20 8999 040520. हा. नाव काय याचं? एक मिनिट. 8999 040520. तेच आहे की मग 8999 040520. हा हे. नाव काय याचं? हा नाव काय? आवजे. पूर्ण नाव सांग. पूर्ण का? बर. एक मिनिट. प्रशांत आवजे. हा प्रशांत आवजे. आणि तुमच्या काय नावानं घातला तिथं? आईच्या नावावर घातलेला मी. तुम्हाला कोणाला ओळखतो तो? कोणाला ओळखतो तो व्यक्ती प्रशांत आवजे? ते सगळ्याला म्हणजे वडिलांना पण ओळखतंय, मला पण ओळखतंय. आता कोणाचं नाव सांगू माझ्याकडे कंप्लीट आले म्हणून? तुझं नाव सांगू, तुझ्या वडिलाचं नाव सांगू? आता वडिलांना सांगितलं तर चालतंय, माझं पण चालतंय, दोन्ही पण काही अडचण नाही. अरे दाद्या, मग कोणाला चांगलं ओळखील म्हणतोय ते? हा. सांगा की माझं सांगा. काय नाव तुझं? अशोक निर्मळ. थांब, चालू राहू दे. हा. प्रशांत आवजे आणि तुझं नाव? माझं अशोक निर्मळ आणि त्यांचं प्रशांत आवजे. पुढचा नंबर आहे ते. अशोक निर्मळ आणि तुझ्या वडिलाचं नाव? सटवा. अशोक सटवा निर्मळ. बरं. फोन चालू आहे तर उचलला की नाही? हा. उचलला की ना? आणखी एकदा करतो. उचलला की रे ना? हा, दुसरा एक नंबर आहे त्यांचा. 8999 थांबा 1 मिनिट. 9860 22 9860 22 20 20 96 92. 12 नंबर झाला की मग रे. 98 22 20. मग 60 कशाला सांगालास? 60 नाही. 98 22 20. हा, 96 92. 96 92. प्रशांत आवजे. हा. आणि अशोक निर्मळ. हा. अशोक निर्मळ का? बर. म्हणजे फोन उचलणार रे. फोन गेल तर पहिल्याच रिंग मध्ये उचलावं लागेल. दोन्ही पण उचलणार कोण आहे? बघ फोन सुद्धा देतो का? आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात बघितलं तो का? व्यक्ती हा. ते अगोदर लावलं होतं का भाईसाहेब? ते उचलत आहे, कधीतरी उचलत आहे, अचानक उचलत आहे. असं आहे का? दुसरे दोन्ही पण उचलत नाही. बरं ठीक आहे, आणखी एकदा ट्राय करतो. तिसरी वेळेस बघ आता. हे असे आडतवाले गोड गोड बोलून शेतकऱ्याकडून माल काढून घेतात रे. नंतर ना पैसे द्यायच्या टायमाला असं बारा भांडे करतात. देतो की आम्ही कुठं पळून चाललाव का असं म्हणतात. बरोबर? हा बरोबर आहे, तसंच म्हणतात. देतो की आम्ही कुठं निघून चाललाव का. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत उचलणार रे आहात मित्रा. तो व्यक्ती उत्तर देत चालतंय नाही. भाईसाहेब. कृपया नंतर असे प्रयत्न लोक करा. भोटे चोर असतात ते. आप जिस व्यक्ति को कॉल कर पैसे रहे देत हैं नाही ते नेडत वह करतात लोकांना उत्तर असे. नहीं दे रहे हैं. कृपया हा, कुछ ते समय पण खरं आहे. पश्चात आता काय प्रयास करावं करें. ते. The person you are calling is not तुझ्या घरातले काय म्हणाले? तू पैसे घेतले म्हणून सांगाले का? घरातले म्हणतात बघ ना काय झालं तर. घरात मोठा मीच आहे ना. बर बर बर.
त्याच्यामुळे सगळं मलाच म्हणतात. मी पण केसला म्हणजे जातोय दररोज येतोय मग सकाळ संध्याकाळ सारखंच म्हणतात तसं. मग असे पैसे घालायचेच नाही ना असल्या शेतकरी व्यापाऱ्याला. पण भाईसाहेब आपल्याला माहिती असलं तसं काय आपण तरी कशाला हे केलं असतं. पैसे घेतल्याशिवाय ते घालायचेच नाही यांच्याकडून. हे असे अहो भुरटे त्यांनी करून. चेक दिला ना, चेकचं आपल्याकडे म्हणजे ते सगळं आहे, पावती पण आहे आणि चेक पण आहे. बरं. वाटलंच हा नंबरवर टाकू का तुमच्या? त्या काय हरकत नाही, पण मी काय म्हणतोय असले असे धंदे करतात भुरटे. हा हम्म. हा ना, काहीतरी झालं तर बघा ना भाईसाहेब. आता उचल ना की रे, आता काय करू त्यामध्ये आता. फोन नसेल काय करू शकतो.